श्री स्वामी समर्थ. आज आपण शिवलिंग म्हणजे काय याविषयी माहिती पाहणार आहोत. शिवलिंग याचा सहज अर्थ शिवचे प्रतीक. शिवलिंग म्हणजे असीम चेतनेचे प्रतिनिधित्व. ओम पूर्णमदः पूर्णमिद पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. याचा अर्थ काय आहे तर ओम ते असीम आहे आणि हे विश्व असीम आहे. अनंतापासून अनंतापर्यंत अनंत विश्वाची अनंतता घेऊन तो एकटा असीम म्हणून राहतो. ओम शांती 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 असा यावरील ओळींचा अर्थ आहे. वरील मंत्र ऋग्वेदातून घेतला गेला आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की एक अनंत आहे शिव आणि त्या असीमातून अनंत घेतला जातो आणि जे अनंत बाहेर काढले जाते तेही अनंत असते. म्हणजे तुम्हीही शिवचा एक भाग म्हणून असीम आहात. आता श्री शिवपुराण आणि प्राचीन म्हणीनुसार भगवान शिव एका स्वरूपात परब्रह्म म्हणून अस्तित्वात आहे. शिवलिंगाचा वरचा भाग सर्वव्यापी चैतन्य दर्शवितो आणि ही चेतना स्थिर आहे. म्हणूनच शिव ध्यानधारणा पवित्रामध्ये दर्शविला गेला आहे, कारण तो शांततेचे प्रतिनिधित्व करतो. म्हणून शिवविज्ञानानुसार अंधकारमय आहे. खालचा भाग अनेक लोक योनी नावाने ओळखतात. ही योनी विज्ञानानुसार ऊर्जा किंवा गडद ऊर्जा म्हणून सादर करते. आता शिवलिंगाचा उपयोग काय आहे तर प्राचीन काळी लोक शिवलिंग स्थापित करायचे आणि शिवलिंग स्थापनेसाठी गर्भ म्हणजेच ग्रह किंवा भूमिगत कक्ष स्थापित करायचे. ते योग्य रीतीने शिवलिंगाची स्थापना करीत असत आणि ते शिवचेतना म्हणत असत व ते शिवलिंगात स्थापित करत असत, जेणेकरून लोकांना मंदिरात भेट दिली तर सकारात्मक ऊर्जा मिळेल. हे शिवलिंग ऊर्जा केंद्र होती जे योग्य संस्कारांनी स्थापित झाल्यास भगवान शिवाची सकारात्मक आणि दैवी ऊर्जा देते. जरी आपण अद्याप 1000 वर्ष जुन्या मंदिरांना भेट दिली तर आपल्याला त्या ऊर्जा अनुभवायला मिळतात. श्री स्वामी समर्थ.